नमस्कार मित्रांनो, मी बाबुराव काळे. आज आपण आलेला समाधान भाऊ नानकदे यांच्या केळीच्या बागामध्ये. तर त्यामुळे आपण आज दादांना विचारू की दादा तुम्ही या केळीवर कोणता प्रतिसाद करता आणि कोणता फवारा वगैरे याच्या केळीची ट्रीटमेंट काय आहे. कारण बगीचा आपल्याला एक नंबर बगीचा दिसत आहे आणि दादा आपल्याला सांगतील. आता सांगा दादा. तर हे आमचं अजित कंपनीचं ग्रँड 9 हे टिश्यू बेन आहे. आम्ही ना हे 7व्या महिन्याच्या 5 तारखेला पेरलं होतं. त्याच्यानंतर काही नवभारत फर्टिलायझर ही खतं टाकले. बरोबर. आणि रसायन खतं पण टाकले. पण रसायन खत हे नवभारत फर्टिलायझर खत हे तर आम्ही टाकलं, पण त्याच्याही पेक्षा आम्हाला जो जबरदस्त जो रिझल्ट आला, रिझल्ट जो आहे तुमचा हा चांगला छान असा क्वालिटी दिसते. याचं हे जे दिसते याचं म्हणजे असं रहस्य म्हणून याचं एक रहस्य आणि राज आमच्याकडे आहे. एक गीर गाय. बर. आणि या गीर गाईचं जे गोमूत्र आहे, बर हे आम्ही या गिर गाईचं गोमूत्र आम्ही ड्रिंचिंगद्वारे जसं काय आम्हाला टाकता आलं नेहमी आम्ही ते गीर गाईचं गोमूत्र टाकत असतो. हा फक्त आणि फक्त गाईच्या गोमूत्रापासून जो हा रिझल्ट आहे. बरोबर. तर याच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की बाकीचे जे काही शेतकरी आहे त्यांनी एक गाय पाळा आणि गोमूत्राचा असा आपल्या शेतामध्ये प्रयोग करावा. आपल्या शेतामध्ये जर कदा आपण गोमूत्राचा प्रयोग केला तर आपला रसायन खताचा जो खर्च आहे तो अर्ध्यातच होते. आता ज्याला जर कदा कोणाला गोमूत्र लागत असेल तर ते गोमूत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यांना आमच्याशी संपर्क साधावा. आमच्या ज्यानं जेवढं काही गोमूत्र दिल्या गेलं ते आम्ही देऊ. तर नमस्कार मित्रांनो, आपण दादाचे 2 शब्द ऐकलेले आहेत. आता जर तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांकडे व्हिडिओ शेअर करा. आणि एखाद्या बार तुम्ही बरामपूर कधी चक्कर मारला तर एकदा दादाचा प्रतिसाद यांचे 2 मुलाखता घ्या आणि यांचा बगीचा बघा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. राम राम.